महाराष्ट्रात लवकरच एक महत्त्वाची आरोग्य मोहीम सुरू होणार आहे, ती म्हणजे HPV लसीकरण मोहीम। पण आधी समजून घेऊया HPV म्हणजे काय। HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस। हे एक असा व्हायरस आहे जो प्रजनन मार्गात संसर्ग करू शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा अनेक रुग्णांमध्ये हा व्हायरस कारणीभूत आढळतो। भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगापैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे। 2024च्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या अहवालानुसार भारतात सर्व्हायकल कॅन्सरचे 48,499 नवे रुग्ण आढळले आणि 42,392 मृत्यू नोंदवले गेले। म्हणूनच या आजारापासून संरक्षणासाठी HPV लस दिली जाते। ही क्वाड्रिव्हेंटल HPV वॅक्सीन आहे जी भारतात प्रामुख्याने गार्डासिल आणि सर्व्हावॅक या नावाने ओळखली जाते। संशोधनानुसार HPV लस सर्व्हायकल कॅन्सरच्या विरोधात सुमारे 93 ते 100% प्रभावी मानली जाते। जगभरात या लसीचे 50 कोटीपेक्षा अधिक डोस देण्यात आलेले आहे आणि 15 वर्षांहून अधिक काळापासून या लसीमुळे संरक्षण मिळत असल्याचा डेटा उपलब्ध आहे। महाराष्ट्रातील या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष पूर्ण पण 15 वर्ष होण्याआधी मुलींना ही लस दिली जाणार आहे। ही लस जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे। विशेष म्हणजे जगभरातील सुमारे 160 देशांनी सर्व्हायकल कॅन्सर समूळ नष्ट करण्याचा संकल्प केलाय आणि या मोहिमेत भारताचा सक्रिय सहभाग आहे। म्हणूनच आपल्या मुलींच्या निरोगी भविष्यासाठी HPV लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे। या लसीकरणाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा।